नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कोणत्याही स्थितीमध्ये वाढली जाणार नाही, उलट आहे ती कमी कशी होईल या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले राजकीय उद्योग सुरू केलेले आहेत. हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मुळात भारतीय जनता पार्टीला आता 100%चे वेध लागलेले आहेत 2029च्या निमित्ताने. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कसा बेबनाव निर्माण होईल हे पाहिलं जायचं. त्याच्यानंतर त्यांच्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या कारणाने काय काय काटछाट करता येणार आहे ते देखील चाललेलं आहे. एकूणच अमित शहा यांनी जे म्हटलं होतं, आता दोन्ही कुबड्यांची गरज नाही, त्या कुबड्या मोडीत काढायला पाहिजे, त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी ती आज्ञा मानून आपलं काम सुरू केलेलं आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आसिम कुमार गुप्ता नगरविकास खात्याचे हे नाहीत, तर अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता या घटनेपासून तर अगदी ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी वगैरे याला परवानगी देण्यात आलेली नाही. आणि एकनाथ शिंदे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी उजव्या बाजूला जाऊन बसू इच्छित आहेत, त्यांना तसं बसू द्यायचं नाही. या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आता खेळ करायला लागलेली आहे. आता नगरविकास खात्याचे अनुदानाचे अधिकार गोठवण्यापासून तर ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारीपर्यंत काय कसं चाललेलं आहे या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये. अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची नेहमी पाठराखण केली. या वेळेला ते भेटले नाहीत एकनाथ शिंदे यांना, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटायचं तर आता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटा, असा निरोप तो दिला गेला. आणि त्याप्रमाणे एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि त्यांनी सांगितले की 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आपल्याकडे येऊ इच्छितात. दुसरीकडे ऑपरेशन तुतारी जर केलं तर शरद पवारांचे जे 8 आहेत त्याच्यापैकी 5-6 खासदार देखील आपल्याकडे येऊ शकतात. त्या दृष्टीने आपण रचना केलेली आहे, याला तुम्ही अनुमती द्या. याचा अर्थ काय झाला आणि मग याच्या मोबदल्यात काय मिळणार? त्या कोट्यानुसार कोटा वाढणार, म्हणजे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्यापेक्षा अधिक कोटा हा मिळणार एकनाथ शिंदे यांना आणि मंत्रीपद देखील तेवढे मिळणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तर मंत्री होणारच, बाकीचे पण आपण जर काही मंत्रीपद दिले तर हे ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं, याचा विचार करावा असा प्रस्ताव दिला होता, जो काल नाकारण्यात आला अशी बातमी आलेली आहे. आता मुळातच भारतीय जनता पार्टीला 100% 2029चे वेध लागलेले आहेत तेव्हापासून. जसं अमित शहा यांनी त्याच वेळेला जाहीर केलं होतं मागच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर, ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना RSSच्या मर्जीनुसारच सगळे अधिकार द्यावे लागणार आहेत हे अमित शहा यांना कळून चुकलं. त्यावेळेला त्यांनी भाषा आपली बदलली आणि त्यांनी पक्षाच्या हितास्तव फडणवीस यांना पाठिंबा दिला. तो आज ताकद कायम असल्याचं दिसतंय. आता एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळेला आपली बार्गेनिंग पॉवर हे करतात त्या त्यावेळेला बघा, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कसं त्यांनी सीट शेअरिंग मध्ये हे केलं, त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये ते केलं, त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेसह अनेक ठिकाणी ते केलं आणि जागा पत्रात पाडून घेतल्या आणि आपण द्वितीय क्रमांकाचे अजिंक्य वीर आहोत हे त्यांनी दाखवून दिलं. स्ट्राईक रेट आपला कसा चांगला आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जे देवेंद्र फडणवीस यांना नको आहे. आता मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण घ्या. मुंबई महानगरपालिकेच्या वेळेला काय झालं, महापौर बसवताना कशा प्रकारे हॉटेल पॉलिटिक्स खेळण्यात आलं, कशा प्रकारे माघार घेण्यात आली आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती वर्षाच्या निमित्ताने हे आम्हाला मिळालं पाहिजे महापौर पद असा हट्ट धरला, तो शेवटी बाजूला ठेवावा लागला. आणि दुसरीकडे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महापौर पदासाठी आपला उमेदवार देखील दिला नाही, कारण आता भारतीय जनता पार्टीने मराठी महापौर दिलेला आहे, त्याच्यामुळे लढण्याचं काही कारण नाही, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली. दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज झाली, कारण महापौर पद 1 वर्ष 2.5 वर्ष असं काही मिळालेलं नाही.
आता विषय काय येतोय? आता विषय येतो मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त. आता भूषण गगराणी निवृत्त झाले, त्याच्यानंतर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मॅरेथॉन अशी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरला होता की असीम कुमार गुप्ता हे ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत, त्यांची मुंबई महानगरपालिका म्हणून आयुक्त म्हणून नेमणूक करावी, परंतु ती काही देवेंद्र फडणवीस यांनी ऐकलं नाही आणि अश्विनी भिडे यांना आयुक्तपदी नेमलेलं आहे. म्हणजे आता हजारो 74,000 कोटी रुपयांची ती सगळी महानगरपालिका, त्याच्यावर अंकुश एक हाती हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहणार आहे, जरी एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री असले तरी. आता मुळातच नगर विकास खात्याच्या याच्यामध्ये ओएसडी नेमणं असेल वगैरे सगळ्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या फाईल्सवर आपली मेहर नजर राहणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी कृतीमधून दाखवून दिलं. आता MMR रिजन मधल्या सगळ्या महानगरपालिका घ्या, ठाणे वगैरे हे जर सोडलं तर बाकी ठिकाणी कुणाचा अंकुश आहे तर तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. आणि मग गणेश नाईक असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांनी ज्या प्रमाणे आग उकली एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध, ते सगळं पाहिलेलं आहे. इतकं अगदी ज्या वेळेला कल्याण डोंबिवली विषयी जर विषय निघाला तर तो शहांकडे तो निरोप दिला गेला होता. शहांनी फोन केला रवींद्र चव्हाणांना की वो रो रहे हैं उनको कल्याण तो भी दे दो वगैरे, असं ते सगळं झालेलं आहे. मग आता अमित शहा यांना त्यांची इच्छा असो नसो, त्यांना भारतीय जनता पार्टीच्या याच्यानुसार शीर्षस्थ आपलं नेतृत्व आहे, त्यानुसार त्यांना आता काय करायचं आहे की 2029 मध्ये एकनाथ शिंदे यांचं फार काही तेवढं ऐकायचं नाही असं पक्क ठरलेलं आहे. दुसरीकडे काय आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली याचिका आता ती चिन्हाच्या संदर्भात आहे, शिवसेना नावाच्या संदर्भात आहे. तिथं 99.99% जर विरोधात निकाल जाणार असेल आपल्या, तर करायचं काय, तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये मर्ज होण्याची वेळ येणार आहे आणि मग तिथेही देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढणार आहेच. मग आता हे सगळं असं चाललेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना परवानगी दिली, आता ती बातमी आली काल अचानक. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले खासदार आणि नाराज, त्यांनी नाराजी कशी बोलून दाखवली मातोश्री बंगल्यावर, हे सगळं बाहेर आलेलं आहे. एकनाथ शिंदे कशा प्रकारे संघटक म्हणून काम करतात वगैरे अशी देखील स्तुती केली गेली, हे सगळं पाहिलेलं आहे. त्याच्या सगळ्या बातम्या आल्या आहेत. असं जरी असलं, बरं आपल्याला निधी पाहिजे, अमुक पाहिजे, पुढच्या वेळेला आपल्याला निवडून यायचंय, पुन्हा त्या वेळेला रसद लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही चांगली बळकट ठरू शकते, म्हणून हा सगळा त्यांचा विचार झालेला होता किंवा आहे किंवा न झालेला, काय समजायचं ते समजा. प्रसार माध्यमांमध्ये त्या बातम्या आलेल्या. मग आता ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी ठरवते की 100% आपल्याला करायचंय, मग एकनाथ शिंदे यांची उंची त्या अर्थाने कमी करणे आणि दुसरीकडे ज्या वेळेला कारण द्यायचंय की ऑपरेशन तुतारी करू नका, तर ती करायची असेल तर का करा, तर कशी करावी तुम्ही, तर सुनेत्राताई पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ज्या महायुतीमध्ये आहेत, त्यांना विचारा की ऑपरेशन तुतारी करायचं म्हणजे त्या एकत्रीकरण करू शकणार आहेत का? बरं, एकत्रीकरण केल्यानंतर शरद पवार हे ऐकणार आहेत का की आपण एनडीएच्या बाजूने उघडपणे जायचं आहे? हे सगळं होणार नाहीये. परंतु एक बेदिली माजवायची, सगळीकडे बेदिली माजवायची, शिवसेनेमध्ये माजवायची, राष्ट्रवादीमध्ये माजवायची आणि आपले महायुतीचे जे दोन्ही आधा कुबड्या आहेत आपल्या, दोनों बैसाखी को क्या करणे का है, नष्ट करणे का है, हे सगळं धोरण असं चाललेलं आहे. आता अशोक खरात ही जी काही फोडणी दिली गेलेली आहे सगळी, आणि मग ज्या पद्धतीने दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांची अडचण करून ठेवलेली आहे, आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ज्यांच्या ज्यांचा संबंध येईल त्या कुणालाही सोडलं जाणार नाही. भलं आता ते काही थेट त्या दृष्टीने काही कारवाई करणार नाहीत, परंतु बातम्या कशा येत आहेत SIT मधून, प्रत्येक तपासाची बातमी कशी बाहेर येत आहे की मुलीच्या लग्नाच्या वेळेला प्रमुख स्वागत इच्छुक किंवा प्रमुख पाहुणे म्हणून कसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते वगैरे, काय ते सगळं बाहेर येते. दुसरीकडे जे काही आर्थिक व्यवहार जे सगळे झालेले आहेत, जे कोकणामध्ये उद्योग उभे राहिलेले आहेत, ते इकडे झालेले आहेत, ते त्याच्या संबंधित आहे. पनवेलला कसा प्लॉट वगैरे, हे सगळं माहिती SIT मधून का बाहेर पडते. मोबाईल मध्ये डेटा क्लोनिंग हे केलं जात आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे 40-45 राजकारण्यांची नाव आहेत, ते कसे कोड वर्ड मध्ये ते नाव आहेत. बरं, एक सिम कार्ड नाही, 4 सिम कार्ड आहेत अशोक खरातचे, त्याच्यामधून काय काय बाहेर येणार आहे, आणि मग विरोधकांना ते हत्यार मिळतच आहे आपोआप.
मग ही जी माहिती मिळतीये ती कोण देतंय, काय होतंय, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं राजकारण आता व्हायला लागलेलं आहे. विकृत, घृणास्पद, लिंगपिसाड, भोंदूबाबा, अशोक खरात याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असतील तर त्याचं स्वागतच केलं जात आहे. आणि त्याच्याबद्दल काही शंका वाद होण्याचं काही कारण नाहीच. परंतु त्याच्यामध्ये आता जे काही राजकारण केलं जात आहे, ज्या पद्धतीने बातम्या येतात आहेत बाहेर, एरवी एसआयटी म्हणजे पोलादी पडदा, मध्ये बाहेर बातमी येत नाही, काय चौकशी केली पोलीस कोठडीत, काय विचारलं, फार क्वचितच येत असतं. पण ते आता जोरात यायला लागलेलं आहे. याच्यावरून अर्थ काय समजायचं तर समजून घ्या. त्याच्यामुळे सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीस यांना म्हणतात की तुम्ही तुमच्या महायुतीतल्या घटकांवर अंकुश ठेवण्यापुरतं जर काय करत असाल तर तसं नकोय. सगळ्यांचा निकाल लावला पाहिजे, सगळ्या वस्तुस्थितीचा निकाल, वस्तुस्थिती लक्षात घेऊन तुम्ही केलं पाहिजे. एकूण काय तर आता एकनाथ शिंदे यांना साताऱ्यामध्ये दाखवून दिलेलं आहे, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये MMR रिजन मध्ये दाखवून दिलेलं आहे. अरे मग तुम्ही आता कुठं खासदारकांची संख्या वाढवणार आणि कुठं तुम्ही पुन्हा 2029च्या निमित्ताने की आता मला इतक्या जागा द्या, तितक्या जागा द्या, लोकसभेला इतक्या द्या, विधानसभेला इतक्या द्या, असं तुम्ही म्हणू शकणार नाही. अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रकारचे फासे टाकलेले आहेत, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.